नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्यामलताई शिरसाट या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवार या पंढरपूरचे नेते आणि बहुजनांचे आधारस्तंभ आदरणीय प्रशांत मालक परिचारक, या विभागाचे आमदार समाधानदादा अवताडे व सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी प्रचार सुरू आहे. प्रचार सभेमधून धूमकेतूसारखा उगवणारा भगीरथ भालके हे खालच्या दर्जाची भाषा वापरून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे, लोकांना भावनिककडे नेत आहे. अरे स्वतःचं कर्तृत्व सांगावं, माझ्या बापाने हे केलं, माझ्या बापाने ते केलं हे सांगू नये. आणि माझा प्रश्न आहे भगीरथ भालकेंना की गेल्या 11 वर्षामध्ये आपल्या वडिलांच्या आमदारकीच्या काळामध्ये पंढरपुरात केलेले एक ठोस असं काम सांगावं की ही इमारत भारत भालकेंच्या काळामध्ये उभं राहिली, की हे एखादं काम भारत भालकेंच्या काळामध्ये उभं राहिलं ते असं सांगावं. विनाकारण परिचारक हाताव काहीतरी वेगळा मुद्दा स्टंटबाजी करणे याशिवाय आपल्याला काही जमलं नाही. विधानसभेला बी तुम्हीच, कारखान्याला बी तुम्हीच, जिल्हा परिषद आली तुम्हीच, नगरपालिका आली तुम्हीच. अरे ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. मग कार्यकर्त्याला एखाद्या संधी द्यायची. लय कार्यकर्त्यावर जीव होता तर सुधीर धोत्रेसारखा एका सर्वसामान्य वडार समाजातल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची ना. का लोकांनी काम करायचं, तुम्ही 6-6 महिने फोन बंद करून घरी बसायचं. आता दुसरा उद्योग नसल्यामुळे तुम्हाला पत्ते खेळण्यासाठी या नगरपालिकेमध्ये काय मिळतंय का हे पाहायचं. पत्रकारांची बिलं सुद्धा आपण कृषी प्रदर्शन घेतलं, त्या प्रदर्शनाला अनेक नेते मंडळी आणली. त्या गोरगरीब पोरं पत्रकारिता करत या संपूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये फिरत असतात. त्यांची बिलं बुडवण्याचं काम केलं. गेल्या अनेक प्रचाराच्या काळामध्ये रिक्षाचं भाडं असेल, स्पीकरचं भाडं असेल किंवा एखाद्या मोठ्या सभेचं मनमाडकर सारख्या एका आरती स्पीकरवाल्याचं 3,75,000 9 सालापासून आपण दिलं नाहीत. अनेकांचे पैसे बुडवण्याचं काम आणि मोबाईल बंद करून जाण्याचं काम आपण करत असता. अनेक संस्था बुडवल्या. अहो आपण अपशकुनी पाहायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण निवडून याल त्या ठिकाणची संस्था डबघायला जाते. मग विठ्ठल कारखान्याचं उदाहरण असेल, अर्जुन बँक असेल, विठ्ठल क्रेडिट सोसायटी असेल, ती हवेतली सूतगिरणी तर कुठं दिसतच नाही. अशा पद्धतीच्या संस्था आपण का बुडवल्या? आणि लय गोरगरिबांचा तुम्हाला काळजी आहे तर विठ्ठल कारखाना बंद पडल्यावर गोरगरीब कामगारांनी आंदोलन केलं होतं पाडव्याच्या सणाला आम्हाला पैसे द्या म्हणून. तर खोटी केस करून जेलमध्ये घातली. आमच्यासारखी सर्वसामान्य सरकारचा दबाव वापरला, गृहमंत्र्याचा फोन आणून पोलिसांवर दबाव वापरला आणि खोटी केस करून 13 कामगार जेलमध्ये घातले. या कामगारामध्ये बहुजनांची गोरगरिबांची पोरं होती. हे ध्यानात नाही का? मग आता भावनिक आणि स्टंटबाजी करून तुम्हाला मतदान करणार नाहीत. लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे.